हॅलो एव्हरीवन. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज हा जे सब्जेक्टचं नाव आहे या नावाचा अर्थ काय किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजचे टाइप्स किती प्रकारचे असतात, कंपायलर म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो फार इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज आपण ते शिकणार आहे जे ऍक्च्युअल आपल्याला कोडिंग मध्ये प्रोग्रामिंग मध्ये यूज करायचंय. आता आज आपण काय शिकणार आहे त्याची एक मी नॉर्मल हिंट देतो बघा तुम्हाला. आता मी समजा तुम्हाला दोन नंबरची ऍडिशन करायला लावली आणि मी तुम्हाला नंबर सांगितले 5 आणि 10, राईट. मला ह्या दोन नंबरची ऍडिशन करायची, तर तुमच्या माइंड मध्ये प्रोसेस कशी होती बघा रे. तुम्ही हे कन्सिडर करता की सरांनी सांगितलेला पहिला नंबर हा 5 आहे, दुसरा नंबर हा 10 आहे, मग तुम्ही त्या दोन नंबरची ऍडिशन करणार आणि मग मला ते रिझल्ट सांगणार, राईट. तुम्ही 15 असं रिझल्ट येईल जे तुम्ही मला आन्सर सांगशाल, राईट. आता तुम्ही ही बॅकएंडला जी माइंड मध्ये प्रोसेस केली, म्हणजे माइंड मध्ये जे तुम्ही स्टोअर केलं की पहिला नंबर 5 आहे, दुसरा नंबर 10 आहे, हे ह्युमन करू शकतो रे, बरोबर. पण मला हे ऑपरेशन्स जे अर्थमॅटिक ऑपरेशन्स आहे ते मला आता प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून कम्प्युटर कडून करून घ्यायचे, राईट. पण हे कम्प्युटरला माइंड नावाचा काही प्रकार असतो का रे? म्हणजे कम्प्युटर विचार वगैरे काही करू शकतो का? नाही. कम्प्युटर हे लक्षात ठेवू शकतो का? नाही. कम्प्युटर तेच करणार आहे जे आपण त्याला करायला लावणार आहे, राईट. मग कम्प्युटर विचार वगैरे करू शकत नाही. इट इज नथिंग बट मशीन. मशीन विचार करू शकत नाही, कुठली गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही. मग आपण सांगितलेल्या व्हॅल्यू ह्या त्याच्या लक्षात राहिल्या पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला स्टोअर करून ठेवावं लागतं कुठेतरी. आणि ती जी स्टोअर करण्याची प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपण यूज करणार आहे प्रोग्रामिंग मध्ये व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की व्हेरिएबल आणि डेटा टाइप्स म्हणजे काय असतं. तर बघूयात चला. व्हेरिएबल आणि डेटा टाइप्स. आता व्हेरिएबल आपण कशासाठी वापरणार हे बघितलं काय, की एखादा नंबर जर आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये अर्थमॅटिक ऑपरेशन साठी जर स्टोअर करून ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल्स वापरणार आहे, राईट. बघा आता व्हेरिएबल त्याचं नाव काय हे सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूयात की त्याचं नाव व्हेरिएबल्सच काय. तर बघा, द टर्म्स व्हेरिएबल कम फ्रॉम द वर्ड व्हॅरी विच मीन्स टू चेंज. म्हणजे व्हेरिएबल हा प्रोग्रामिंग मध्ये कसा असणार माहिती का रे? म्हणजे प्रत्येक प्रोग्रामिंग नुसार तुम्ही त्या व्हेरिएबलचं नाव बदलू शकता. म्हणजे व्हेरिएबल हा एक असा कन्सेप्ट आहे ज्याचं प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला जे वाटेल ते नाव तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जी वाटेल ती व्हॅल्यू स्टोअर करू शकता. म्हणजे ती चेंज होत राहणार आहे. म्हणजे अशी गोष्ट आहे जी नाव सुद्धा चेंज होणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारे व्हॅल्यूज सुद्धा चेंज होणार आहे. त्याच्यामुळे त्याला नाव दिलंय प्रोग्रामिंग मध्ये डेनिस रिची यांनी व्हेरिएबल. व्हेरिएबल आर यूज टू स्टोअर व्हॅल्यूज अँड डेटा. म्हणजे व्हेरिएबल आपण कशासाठी वापरणार आहे? व्हॅल्यूज आणि डेटा स्टोअर करण्यासाठी, राईट. व्हेरिएबलचा एक रूल आहे रे, इन वन व्हेरिएबल वी कॅन स्टोअर ओनली वन व्हॅल्यू. एका व्हेरिएबल मध्ये फॉर एक्झाम्पल मी ए नावाचा व्हेरिएबल तयार केला तर त्याच्यामध्ये मी फक्त एकच नंबर स्टोअर करू शकतो. आता व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू कुठली स्टोअर होणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याचा डेटा टाइप काय असणार आहे. तर इथून पुढे जे बघणार आहे आपण ते त्याचा असणार आहे डेटा टाइप. सी मध्ये टोटल 4 प्रकारचे डेटा टाइप्स असतात. पहिला डेटा टाइप असतो इंट, ज्याला फुल फॉर्म मध्ये इंटिजर म्हणतात, ठीक आहे. तो कशासाठी वापरणार? व्हेरिएबल मध्ये जर आपल्याला नॅचरल नंबर स्टोअर करायचे असतील 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी, हे नंबर जर मला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे असेल तर त्यासाठी मला तो व्हेरिएबल इंटिजर डेटा टाइप मध्ये डिक्लेअर करावा लागतो, ठीक आहे. आणि तो प्रोग्राम मध्ये यूज करताना शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला जातो इंट या नावाने, रेड मध्ये लिहिलाय मी, ठीक आहे. जर मला एखादा फ्रॅक्शन नंबर म्हणजे जो फ्लोट मध्ये नंबर असणार पॉइंट मध्ये नंबर, तो नंबर जर एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असेल तो व्हेरिएबल फ्लोट नावाच्या डेटा टाइप मध्ये डिक्लेअर करावा लागतो. कॅर, आता याच्या नावावरूनच कळतंय, जर मला एखादा इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असेल तर तो व्हेरिएबलचा डेटा टाइप मला कॅर म्हणून डिक्लेअर करावा लागतो. ते कसं करणार आहे पुढे बघणार आहे आपण. फक्त एवढं लक्षात ठेवा की एखाद्या व्हेरिएबल मध्ये कुठला नंबर स्टोअर होणार आहे त्याच्यावर डिपेंड करतं की त्याचा डेटा टाइप कुठला असणार आहे, राईट. लास्ट पॉइंट आपला डबल. डबल म्हणजे असतो व्हेरी लार्ज फ्लोट नंबर. मोठा फ्लोट नंबर जर मला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असेल तर तो व्हेरिएबल मला डबल म्हणून डिक्लेअर करावा लागतो, ठीक आहे. तर हे 4 डेटा टाइप माहित असणं गरजेचं आहे. परत एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करतो. नॉर्मल नॅचरल नंबर जर स्टोअर करायचा असेल व्हेरिएबल मध्ये तर तो व्हेरिएबल इंट मध्ये डिक्लेअर करावा लागतो. पॉइंट मधले नंबर जर मला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असेल तर तो व्हेरिएबल मला फ्लोट म्हणून डिक्लेअर करावा लागतो. इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर जर मला स्टोअर करायचा असेल एखाद्या व्हेरिएबल मध्ये तो व्हेरिएबल कॅरेक्टर म्हणून डिक्लेअर करावा लागतो. आणि मोठा जर फ्लोट नंबर मला एखाद्या व्हेरिएबल मध्ये डिक्लेअर करायचा असेल, स्टोअर करायचा असेल तर तो व्हेरिएबल मला डबल मध्ये डिक्लेअर करावा लागतो. क्लिअर आहे? आता मी डिक्लेअर करावं लागेल हे नेमकं काय म्हणतोय तर ह्या व्हेरिएबलवर एक नोट घ्या, बघून घ्या. कोणत्या पण व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्याआधी त्या व्हेरिएबलला डिक्लेअर करावं लागतं. सगळ्यात इंटरेस्टिंग पॉईंट आणि सगळ्यात इझी पॉईंट आहे, तरी पण मुलांना फार प्रॉब्लेम असतो. एकदम बेसिक पासून प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवणार आहे, कुठलीच गोष्ट अडून राहणार नाहीये. फक्त नीट कॉन्सन्ट्रेट करून लेक्चर अटेंड करा. काय रूल आहे? कोणत्या पण व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचे असतात, ह्या जर व्हॅल्यू मला कुठल्या पण व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे असेल तर तो व्हेरिएबल मला आधी डिक्लेअर करावा लागतो वरती. हा व्हेरिएबलचा रूल आहे.
तर डिक्लेअर कसं करायचे, व्हेरिएबल डिक्लेरेशन काय असतं ते आपण आता पुढे बघूया.